विधानसभा निवडणुकीच्या नंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 27 मार्चला मतदान होणार आहे। मात्र या निवडणुकीच्या आधी अजित पवार यांची डोकेदुखी काहीशी वाढली आहे। राष्ट्रवादीकडे सध्या 2 विधान परिषदेच्या जागा आहेत आणि त्यापैकी एक जागा राज्यपाल नियुक्त कोट्यामधून पक्षाला मिळणार आहे, तर दुसरी जागा विधान परिषदेमध्ये आमदारांमधून निवडून जाणारी जागा आहे आणि या 2 जागांसाठी 100 पेक्षा जास्त विनंती अर्ज आलेले आहेत। इच्छुकांची गर्दी झाल्यामुळे पक्षांतर्गत उमेदवारीच्या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाहीये। दरम्यान एका जागेवरती अजित पवारांचे पिंपरी चिंचवडमधील खंदे समर्थक नाना काटे यांनी दावा केलाय। चिंचवड विधानसभेमधील बंडखोरी मागे घेताना मला पुढे संधी दिली जाईल असा शब्द अजितदादा यांनी दिला होता, अशी आठवण सुद्धा काटेंनी करून दिली आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे 2 आमदार निवडून आलेले आहेत। 2 आमदार विधान परिषदेवर घेतलेले आहेत। त्यामुळे या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे 4 आमदार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 1 आमदार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिस्थिती पाहता या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादीला 1 आमदार अजून पाहिजे। आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील सर्व नगरसेवकांनी माझ्यासाठी सह्यांची मोहीम राबवलेली आहे। लेटर देखील तयार केलेलं आहे, परंतु आता अधिवेशन चालू असलेल्या कारणानं दादांची भेट होत नाही। दादांना आम्ही निरोप दिलेला आहे। आम्ही सर्वजण ते लेटर घेऊन सह्यांचं निवेदन घेऊन दादांना भेटणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।